आपल्या देशाला इंडिया पण म्हणतात आणि भारत पण. पण असं का? म्हणजे दोन दोन नावं. आणि यातलं बरोबर कोणतं? दोन्ही? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल नाही का? ह्याचं उत्तर आहे ना आपल्या संविधानाच्या अगदी पहिल्याच कलमात दडलंय. चला तर मग बघूया काय येते. तर हाच तो प्रश्न, इंडिया की भारत, या नावांच्या मागे नक्की काय विचार होता संविधानकर्त्यांचा? आपलं संविधान याबद्दल काय सांगतं? चला शोधूया. आणि उत्तर फार लांब नाहीये. ते आहे आपल्या भारतीय संविधानाच्या अगदी पहिल्या कलमात, आर्टिकल 1 मध्ये. तर मग बघूया काय म्हणतंय आपलं संविधान. अधिकृतपणे काय लिहिलंय ते पाहू. बघा, फक्त एका वाक्यात आपल्या देशाच्या रचनेचं सगळं सार सांगितलंय. इंडिया म्हणजेच भारत, राज्यांचा एक संघ असेल. आता यातले दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे इंडिया म्हणजेच भारत आणि दुसरा राज्यांचा संघ. याचा अर्थ काय? अगदी सोपा आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही आपल्या देशाची अधिकृत नावं आहेत. संविधानाने दोन्ही नावांना एकदम समान दर्जा दिलाय. म्हणजे तो वादच संपला की खरं नाव कोणतं? अरे दोन्ही खरी आहेत, दोन्ही बरोबर आहे. ओके, तर नावांचा प्रश्न तर सुटला. पण त्या वाक्यात पुढे काय म्हटलंय? राज्यांचा संघ. याचा नेमका अर्थ काय? चला हे पण एकदम सोपं करून समजून घेऊया. आता राज्यांचा संघ वगैरे शब्द ऐकून वाटेल की हे काहीतरी मोठं आणि किचकट आहे, पण अजिबात नाही. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक आपल्या रोजच्या आयुष्यातलं अगदी घरातलं उदाहरण घेऊया. बरं, पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर राज्यांचा संघ म्हणजे काय? तर भारतातली सगळी राज्य एकत्र येऊन एक अखंड देश बनवतात. पण थांबा, हे झालं पुस्तकी. आपण याला अजून सोपं करूया. कल्पना करा आपल्या एकत्र कुटुंबाची. म्हणजे कसं, घरात आजी आजोबा, काका काकू, त्यांची मुलं सगळे एकत्र राहतात, बरोबर? अगदी तसंच आपल्या भारतातली सगळी राज्य एकत्र येऊन एक देश, एक राष्ट्र म्हणून राहतात. आणि ही अशा एकत्र कुटुंबाचं वैशिष्ट्य काय असतं? सगळे एकत्र तर असतात, पण प्रत्येकाचं आपलं वेगळं अस्तित्व असतं, वेगळी ओळख असते, हो की नाही? कोणी कोणामध्ये पूर्णपणे मिसळून जात नाही. आणि हेच आपल्या राज्यांच्या संघाचं खरं सौंदर्य आहे. तर मग आपलं हे जे विशाल कुटुंब आहे, म्हणजे हा जो संघ आहे, यात नक्की सदस्य कोण कोण आहेत? चला त्यांची ओळख करून घेऊ. संविधानानुसार भारताच्या क्षेत्रात 3 प्रकारचे घटक येतात. पहिले आहेत राज्य, दुसरे आहेत केंद्रशासित प्रदेश आणि तिसरे म्हणजे भविष्यात कधी आपल्या देशात सामील होणारे प्रदेश. आजच्या घडीला बोलायचं झालं तर आपल्या या संघात 28 राज्य आहेत. आपलं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशी सगळी राज्य या मोठ्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहेत. आणि राज्यांसोबतच आपल्याकडे 8 केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत. उदाहरणार्थ दिल्ली. यांच्यावर थेट केंद्राचं प्रशासन चालतं. तर आता या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? कलम 1 मधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा बोध काय मिळतो? चला पटकन सगळे महत्त्वाचे मुद्दे आठवूया. 1. देशाची 2 अधिकृत नावं आहेत, इंडिया आणि भारत, दोन्ही समान आहेत. 2. आपली रचना राज्यांचा संघ आहे, म्हणजे एका मोठ्या एकत्र कुटुंबासारखी. आणि 3. या कुटुंबात आज 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सोपं आहे. आणि खरं तर हेच या सगळ्याचं सार आहे. यामागची मूळ कल्पनाच ही आहे की सगळी राज्य मिळून एक राष्ट्र तर बनवतातच, पण असं करताना प्रत्येक राज्याची स्वतःची जी वेगळी ओळख आहे ती तशीच टिकून राहते, ज्याला आपण विविधतेत एकता म्हणतो ना, अगदी तसंच. पण जाता जाता एक विचार करायला हवा. राज्यांचा संघ ही जी आपल्या संविधानाची मूळ कल्पना आहे, ती आज आणि येणाऱ्या काळात आपल्या देशाच्या ओळखीला कसा आकार देत राहील, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?